फायनली मम्मी संजय गणपतीची साड्यांची शॉपिंग चालू झाली. तर गुरुवार होता तर सकाळच पॅटीस खायला घेतलेला नाश्त्यामध्ये आणि वहिनीने वरण भात बनवलेला ना आलूच्या वड्या फ्राय करायला घेतलेल्या एक. दुसरीकडे मी पण चण्याची डाळची भाजी बनवायला घेतलेली ना कुकर मध्ये बनवलेली मस्त झालती. मम्मीचा गेलता नेरूला साड्या बघायला ना फायनली त्यांची गणपतीची साड्यांची चॉईस झाली. म्हणजे सगळ्याच साड्यांची नाही फक्त विसर्जनची चॉईस झाली. एक दिवस नेरूला गेले आणि एकच साडी चॉईस करून आल्या त्या पण विसर्जनची. अजून हरतालिकेची, गणपतीच्या पहिल्या दिवशीची, ऋषी पंचमीची आणि अजून कोणती मधीन घालायची असेल तिथं बाकी गणपती येते दाराची तरी पण यांची साड्यांची शॉपिंग काही खपणार ना. मम्मी घरी आल्यावर बोलली की बिलोचा खायला संपले तो मागवतो तिच्यासाठी ऑर्डर केला आणि पप्पा बोलले तिच्यासाठी प्युअर पेटचा खायला बंद कर ती वालत चालले म्हणून मी स्माइलोचा एक्स्ट्रा पॅकेट मागवून बघला बघू ते बरं कसं. मिओचा हा ट्रीट तर मी तिला कधी कधी देतच असतं पण तरी विचार करते की स्माइलोचा खाना चालू करावा तिच्यासाठी. ती 1 वर्षाची होऊन गेले आता तिच्यासाठी कोणतं खाणं बेस्ट आहे तुम्हाला समजत नाही. तुमचं पर्शियन कॅट असेल ना मला नक्की सांगा. संध्याकाळी क्लासला गेली तर मम्मीने कॉल केला की घरात जरा सामान पाहिजे तो घेऊन ये कारण की संध्याकाळी आम्हाला बनवायचं होतं मंचुरियन. मस्त मंचुरियनचा बॉल बनवून घेतला आणि फ्राय करत घेतलेला. तर वहिनीला बोललो बाकीचं जे आहे ते तू फ्राय कर मी एक ग्रेव्ही रेडी करतो. मस्त ग्रेव्ही मंचुरियन रेडी केलं तर बाहेरचं आणली खाण्यापेक्षा कधी कधी घरी बनवलेला पण भारी आहे ना. तर असं आजचा मिनी ब्लॉगचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्यासोबतच युट्यूबवर सबस्क्राईब आणि इन्स्टा फॉलो करायला पण अजिबात विसरू नका. हो बाय बाय.